ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई 3.4 कोटी रुपयांचा 1 किलो 520 ग्रॅम एमडी ड्रग्जसह एक तस्कर अटकेत। ठाणे गुन्हे शाखेने अंमली पदार्थाच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 3,04,00,000 रुपये किमतीचे 1 किलो 520 ग्रॅम एमडी अर्थात मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहेत। या प्रकरणी एका तस्कराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ड्रग्जसह ऑटो रिक्षा, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे। गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 1 ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कळवा येथील साकेत रोडवरील क्वीन्स केअर हॉस्पिटलसमोर सापळा रचण्यात आला। त्यानंतर MH04 MT 3662 क्रमांकाच्या ऑटो रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये 1 किलो 520 ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले। जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 3,04,00,000 रुपये असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे। संबंधित आरोपीविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या ड्रग्ज रॅकेटमागील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे। गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक अमोल वालझडे आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की मुंब्रा शिळडागर हद्दीमध्ये एक इसम हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ घेऊन तो विक्री करण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगानं ACP शेखर बागडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये सलमान मुन्ना शेख राहणार मुंब्रा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 1 किलो 520 ग्रॅम मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ मिळून आला। कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करण्यात आलेली आहे। सदर मुद्देमालाची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे। त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा 31 तारखेपर्यंत आहे। यापूर्वी सलमान शेखवर एक IPC 307 अन्वये गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सलमान शेखनं हा MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ ज्या व्यक्तीकडून घेतला होता किंवा ज्या व्यक्तीकडून त्यानं परचेस केला होता तो व्यक्ती देखील तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। त्याच्याकडे आम्ही अधिक तपास करत आहोत। त्याचबरोबर तो MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ कोणाला विक्री करणार होता या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे। आरोपीवर यापूर्वी एक 307 खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे। पूर्वी त्याच्यावर ड्रगच्या अनुषंगाने किंवा NDPS कायद्यान्वये काही गुन्हे दाखल नाहीत, परंतु NDPSच्या या ड्रग पेडलिंगमध्ये किंवा ड्रगच्या खरेदी विक्रीमध्ये त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाले। ड्रग ज्या व्यक्तीकडून आणला होता तो व्यक्ती देखील तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। त्या व्यक्तीकडे आम्ही अधिक तपास करत आहोत। अजून आरोपी निष्पन्न होऊ शकतात, कारण या ड्रगच्या खरेदी विक्रीमध्ये इतरही काही इसमांचा सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। 31 तारखेपर्यंत।